जय गजानन, श्री गजानन महाराज की जय। जय। माझ्या सर्व वारकरी बंधूंना आणि सर्वांना मी विनंती करून मी माझं एक मनोगत व्यक्त करीत आहे। मी गजानन महाराजांचा भक्त हा 10वी पासून आहे। सर्व तुमचं नाव सांगा। माझं नाव पूर्ण सुहास मधुकर गोवर्धन। मी या बँकेमध्ये 40 वर्ष नोकरी केलेली आहे। मी जे आज आहे ते गजानन महाराजांमुळे आहे। गजानन महाराज हे आमचं सर्व दैवत आहे। आमची घराणं, आमची बँक ही गजाननमय आज झालेली आहे। त्याला कारण म्हणजे ज्या गजानन महाराजांच्या पादुका मुनगावून येतात त्याचा। तुमची बँक कोणती आहे? जनता सहकारी बँक पुणे। आमचे मॅनेजर साहेब दायमाजी, आमच्या लातूरची शाखा अधिकारी जे आहेत हेमंत देशपांडे उपशाखा अधिकारी, असिस्टंट मॅनेजर मस्के साहेब असिस्टंट मॅनेजर, हे अधिकारी आज सगळे वर्गगण आहेत। तुम्ही येता त्याचा आम्हाला आनंद वाटतो। या गजानन महाराजांच्या ज्या पादुका आहेत त्याचं महत्व मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। गजानन महाराजांचा एक भक्त असतो पुंडलिक, सगळेजण ऐका बरं का। गजानन महाराजांचा भक्त असतो पुंडलिक, त्याला गजानन महाराज तो दरवर्षी दर महिन्याला तो शेगावला वारीला येतो। वद्य पक्षाला वारीला येतो। एकदा वारीला येत असताना त्याला आधार झाला। आधार झाल्यानंतर तो तरी पण वडिलांसोबत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला आला। आल्यानंतर गजानन त्याच्या काखेमध्ये एक गोळा आला होता। तो गजानन महाराज गोळा एका मिनिटात दाबला। तो पुंडलिक त्यांचा भक्त झाला, पहिल्यापासून भक्त होता। एकदा काय झालं, मुंडगावची घटना सांगतो। त्या मुंडगावमध्ये एक ठाकरी होती। ती ठाकरी म्हणाली की आज इथं जवळ, अरे तू गजानन महाराज भक्त म्हणतो, गजानन महाराज भक्त, तुला कधी गुरुमंत्र दिला का गजानन महाराजांनी? नाही। मग ती ठाकरी म्हणते तिथं काशीनाथ पंथाचं कीर्तन आहे, त्या कीर्तनाला आपण दोघं जण जाऊ। ते पुंडलिक हे असतो, ठीक आहे ये उद्या। आपण उद्या आल्यानंतर आपण गजानन महाराजांचं जे आहे, मी भक्त आहे, काशीनाथ पंथाच्या दर्शनाला पण मी येतो। तो झोपतो। झोपल्यानंतर गजानन महाराज त्या स्वप्नात येतात पुंडलिकाचा। ज्या पादुकाचं महत्व तुम्हाला सांगतो। तो म्हणतो, अरे कानात काही बोलला, तुला गुरुमंत्र दिला ना असं त्या ठाकरेंचं म्हणणं आहे। कानात काही बोलला म्हणून तो गुरु होतो का? कान मंत्राला लोक किती महत्व देतात, असं गजानन महाराज त्याला स्वप्नामध्ये पुंडलिकाला सांगतात। मग त्याला जाग येते। जाग आल्यानंतर तो म्हणतो महाराजांना स्वप्नात, महाराज मला काहीतरी द्या। ते म्हणतो पादुका घे। स्वप्नात महाराज हे पादुका देतात। ही झाली आख्यायिका। आल्यानंतर मग महाराज बसलेले असते। पुंडलिक त्यांचा निष्ठ भक्त, ज्यांना पादुका दिल्यात तो बसलेला असतात। तिथं बाळाभाऊ त्यांचा शिष्य असतो। तिथे एक तिथला गावचा, मुनगावच्या गावचा एक माणूस तिथे गेलेला असतो। जामसिंग सांगतो की ना, जामसिंग तिथे गेलेला असतो। महाराज म्हणतात बाळाभाऊला, जामसिंगा तू आलास, आता तू मुनगावला जाणार ना, एक काम कर म्हणते, ह्या पादुका पुन्हा एकदा ऐका, या पादुका महाराजांनी हात लावल्या। बाळाभाऊला म्हणाले ह्या पादुका, जामसिंगाला म्हणल्या या पादुका तू पुंडलिकेला नेऊन दे, ज्यांना काल रात्री स्वप्नात मी गेलेले त्या हात लावलेल्या पादुका, महाराजांनी हात लावलेल्या पादुका। मग गेल्यानंतर जामसिंग आला गावामध्ये। आल्यानंतर वेशीमध्ये पुंडलिक त्याला भेटला जामसिंगाला। तो म्हणला काय पुंडलिक मला जामसिंगाला, काय रे जामसिंगा, महाराजांनी मला काही प्रसाद वगैरे दिलं का? तो मला असं का विचारतो, तू दिलेले असतात पादुका, तू म्हणतो असं का मला विचारतो तू? तो स्वप्नाची गोष्ट सांगतो की स्वप्नात माझ्या महाराज आले, मला हे पादुका दिल्या म्हणतात। तर ह्या पादुका मित्रांनो, ह्याच्यापेक्षा अजून आनंद काय? आणि आपल्या बँकेमध्ये या पादुका आहे, आपलं भाग्य आहे। आणि तुम्ही येता 16 सालापासून तुम्ही आमच्या बँकेमध्ये महाराज हिरुळकर महाराज सर्वांना घेऊन येतात। असंच पुढे यावं। दायमा साहेब, त्यांचे सहकारी लातूरची शाखा व्यास साहेब, तिथले सहकारी आमचे हेमंत देशपांडे, विवेक देशपांडे, संजय मध्ये, अरुणराव, हे सगळेजण या ठिकाणी आले। आमचे मित्र पाटील, आमचे बँकेतले सांडूर, सगळेजण आल्यानंतर दीपक महेंद्रकर वगैरे सगळ्या स्टाफनी सेवा करतात। अशी सेवा आम्हाला पुढे मिळावं आणि तुम्ही सारखं आमच्याकडे यावं आणि तुमचा जो आमचा धर्माचा सहभाग आहे तो असाच कायम राहावा, ही गजानन महाराजांची प्रार्थना करतो। आपली वारी पुढची अशी अखंड कायम राहावं आणि हिरुळकर महाराजाला गजानन महाराज खूप चांगलं आयुष्य देवो ही प्रार्थना करतो। तर आजचा जो हा विषय आहे, हा विषय याकडे आनंद पायवारीचा, सर्वांना आनंद प्राप्त होतो। आणि आम्ही तुमच्याशी आज हितगुज साधलं। हितगुज याचा अंतर्गत तुमच्या अंतकरणातला भाव कसा प्रगट होईल आणि तो प्रगटलेला भाव लाखो हजारो कोट्यावधी लोकांना कसा मिळेल, त्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून आम्ही आनंद पायवारीचा आणि हितगुज असा हा प्रोग्राम यावर्षी ठेवलेला आहे। आणि प्रत्येक ज्या ठिकाणी आम्हाला अन्नदान करतात, मग अल्पोपहारची व्यवस्था करतात, त्या सर्वांचं मनोगत आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला। आणि तुमचा हे मनोगत युट्यूबच्या माध्यमातून श्री गजानन महाराज हिरुळकर या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळेल।
तर तुम्ही दरवर्षी सालबादप्रमाणे जनता बँक आम्हाला बोलावते, तुमचा कर्मचारी तुमचा संपूर्ण स्टाफ आम्हाला बोलावतो आणि आमची उत्तम प्रकारे व्यवस्था करतो. त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा स्टाफचा एक आभारी आहे आणि तुम्हाला शुभेच्छा व धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. जय गजानन. जय श्री हरी.